नमस्कार, बक्षीस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ती अगदी साध्या सोप्या आणि घरगुती पद्धतीने केलेली लसणाची चटणी, लसूण आणि खोबऱ्याची चटणी। त्यासाठी आपण हे मिक्सरचं भांडं घेतलंय। तर त्यामध्ये मी एक अर्धी सुकी खोबऱ्याची वाटी जी आहे ती कट करून घेतली आहे चांगली, ती आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया। एक अर्धा गड्डा लसूण घेतलाय तो टाकूया। 2 चमचे तिखट टाकूया। याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरची आणि गुंटूर जी तिखट असते चवीची ती तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आणि चवीपुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे। नंतर मीठ कमी जास्त लागलं तर करता येतं। आणि 1 चमचा आपल्याला साधे जिरे टाकायचे आहेत, न भाजलेले। आणि चटणी झाल्यावरती आपल्याला त्या चटणीमध्ये आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पूड 1 चमचा आणि चवीपुरती साखर टाकायची। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। आता आपण हे मिक्सर जे आहे चालू करून ती चटणी बारीक करून घेऊया। आता हे जे पदार्थ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेत ना ते आपण करून घेऊ। फक्त फिरवताना एक लक्षात घ्यायचं, चालू बंद करत ही चटणी करायची असते। आता आपण झाकण काढूयात आणि बघूयात किती छान चटणी झाली बघा। आता आपण झाकण काढलेलं आहे। आता एकदा चटणी जी आहे ना आपण चमच्याच्या साहाय्याने छानपैकी एकदा ढवळून घेऊयात त्याला, कारण आपल्याला पुन्हा एकदा फिरवायचं आहे बघ। आता एकदा चटणी भांड्यामध्ये चांगली फिरून घेतली, मिक्स केली ना की आपल्याला पुन्हा एकदा हिला वाटून घ्यायचं। आणि तुम्हाला जेवढी जाड पाहिजे बारीक पाहिजे तेवढी तुम्हाला ती करता येते। मी थोडीशी चटणी जाडच ठेवणार आहे। तर आता आपण छानपैकी मिक्सरला पुन्हा एकदा फिरून घेऊयात। आता आपली चटणी तयार झाली का आपण पाहून घेऊयात। बघा आपली चटणी छानपैकी तयार झाली आहे। आता ही आपण या कटोऱ्यामध्ये काढून घेऊयात। आपण बघू शकता आपली लसणाची चटणी छानपैकी तयार झालेली आहे। आता ह्या चटणीमध्ये जे आहे ते आपल्याला अंदाजाप्रमाणे थोडीशी जिरापूड टाकायची असते। त्या जिरापूडने त्याला एक वेगळी चव येते, खमंगपणा येतो। आता काही लोक जे याच्यामध्ये तीळ पण टाकतात, थोडी साखर टाकायची चवीपुरती आणि नंतर पुन्हा एकदा चांगलं ह्याला चमच्याने फिरून घ्यायचं, म्हणजे आपली लसणाची चटणी तयार झाली। आपण बघू शकता आपली लसूण, सुकं खोबरं, जिरे, मीठ, तिखट छानपैकी चटणी तयार झाली आहे। माझी जर काही चटणीची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला नसाल तर जरूर सामील व्हा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। पण ही तुम्ही चटणी ह्या रेसिपीप्रमाणे करून घ्या। त्याच्यामध्ये जिऱ्याची पूड, भाजके जिऱ्याची पूड टाकली तर चटणीला एक वेगळी चव येते, हेही आपण एक लक्षात घ्या। धन्यवाद।